भाडेतत्त्वावर गाडी लावून देतो असे सांगून कार घेऊन परस्पर विक्री करून जबरी चोरी व फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना अखेर 1.5 वर्षानंतर गुन्हे शाखा अंबड युनिट 3च्या पथकाने अटक केली आहे। या कारवाईमुळे शहरातील वाहन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा उलगडा झालाय। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पथक सक्रियपणे कारवाई करीत आहे। या प्रकरणात फिर्यादी सुनील उखानिकम वर्ष 44 व्यवसाय टूर्स अँड ट्रॅव्हल्स राहणार जयेश रो हाऊस राधाकृष्ण नगर अशोकनगर सातपूर यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की 15 मे 2024 ते 9 जुलै 2024 या कालावधीत आरोपींनी त्यांची होंडा सिटी क्रमांक MH01 AC 1976 ही कार भाडेतत्त्वावर घेतली होती। मात्र गाडीचे भाडे न देता आणि वाहन परत न करता कारची परस्पर विक्री करून पैशांचा अपहार केला। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सुमारे 1.5 वर्ष फरार होते। दरम्यान गुन्हे शाखा अंबड युनिट 3चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी प्रमोद मारुती पाटील हा कामटवाडा परिसरात आलाय। त्यानुसार पथकाने सिडको येथील कामटवाडा भागात सापळा रचून प्रमोद मारुती पाटील वर्ष 33 राहणार शिवदर्शन रो हाऊस कामटवाडा याला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी हेमंत उर्फ गणेश पुरुषोत्तम गोसावी वर्ष 45 राहणार सरिता अपार्टमेंट शंकरनगर काठेगल्ली टाकळी रोड याला पंचवटी परिसरातील चंद्राई हॉटेल जवळ सापळा रचून अटक करण्यात आली आहे। पोलीस तपासात हेमंत गोसावी याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचे आणखी 2 गुन्हे दाखल असल्याचंही निष्पन्न झालंय। दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसेच गुन्हे शाखा अंबड युनिट 3च्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।